नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जुन्नर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या वतीने गणेशोत्सव व बकरी ईद 2016 या सणानिमित्ताने शांतता कमिटी आढावा बैठक आणि आदर्श गणेश मंडळ चषक 2015 वितरण समारंभ राजा शिवछत्रपती सभागृह जुन्नर येथे पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभराव, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, प्रांत कल्याण पांढरे, जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, तहसीलदार आशा होळकर, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, जिल्हा परिषद सदस्य व गटनेत्या सौ आशाताई बुचके आदी मान्यवरांबरोबरच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, मुस्लिम समाज बांधव, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात विस्ताराने. सूचना या ठिकाणी आल्या आहेत. संबंधित विभागाचे पदाधिकारी वतन से हो मोहब्बत यही इस्लाम कहता है, वतन से हो मोहब्बत यही इस्लाम कहता है, हम अपने दिल के हर गोशे में हिंदुस्तान रखते हैं। तो हमारा देश जो गंगा जमुनी तहजीब का आईनादार है, यहाँ पर जो अमन और शांति है वो किसी और जगह देखने को नहीं मिलता है। इसीलिए हम सभी को चाहिए कि हम इस अमन और शांति को बरकरार रखने के लिए पूरी कोशिश करें और किसी तरह का माहौल खराब ना हो। तमाम जिम्मेदारान से मेरी गुजारिश यही है कि वो अपने अपनी जिम्मेदारी को निभाएं। बहुत बहुत काबिल मुबारकबाद है जुन्नर पुलिस स्टेशन और उनके जिम्मेदारान के सारे गुज़श्ता भी इस तरह का प्रोग्राम हुआ था और वो प्रोग्राम बिल्कुल ही सक्सेस हुआ था। कोई दुर्घटना नहीं, कोई इधर उधर की बात नहीं हुई। सभी धर्म वालों ने अपने अपने तौर तरीके के मुताबिक अपने अपने धर्म के ऊपर अमल किया और ये हिंदुस्तान का संविधान है। हर मजहब वाले को इख्तियार है कि वो अपने मजहब के मुताबिक अपना काम करें। महाराष्ट्र राज्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज शांतता कमिटीची मीटिंग जुन्नर शहरामध्ये आयोजित केलेली आहे. डिपार्टमेंटनी अगदी काळजीपूर्वकपणा दाखवून या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब, सौरभराव साहेब या ठिकाणी या कमिटीच्या मीटिंगला हजर आहेत आणि या ठिकाणी त्यांना अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण सर्व जुन्नर रहिवासी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले पुणे ग्रामीणचे एसपी साहेब, उपस्थित असलेले प्रांत साहेब, तहसीलदार मॅडम आणि सर्वच अधिकारी वर्ग, ॲडिशनल सिटी सगळेच ज्यादा वेळ घेणार नाही कारण आधीच 3ची मीटिंग होती, उशीर खूप झाला, कार्यक्रम होते. आपण सर्वजण या नगरातले नगरसेवक, या शहरात असणारे प्रमुख सगळे आमचे गटनेते, सर्व सहकारी, सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि पत्रकार मित्र, खऱ्या अर्थाने दरवर्षी आपण शांतता कमिटीची मीटिंग घेतो. मीटिंगमध्ये अडचणी असतील त्या अडचणी मांडतो. या ठिकाणी रस्ते व्यवस्थित आहे का, MSCBची सुविधा मिळेल का, MSCBचे अधिकारी आले की नाही मला माहीत नाही, पण सर आपल्याला अपेक्षित असतं की या ठिकाणी सगळ्या 10 दिवस गणपतीच्या काळामध्ये लाईट व्यवस्था संध्याकाळी खंडित होऊ नये. या ठिकाणचे रस्ते गणपती विसर्जनाच्या वेळी 7व्या दिवसाचे, 5व्या दिवसाचे आणि 10व्या दिवसाचे या सगळ्याची व्यवस्था चोख व्हावी याच्यासाठी सर्वांची धडपड असते. आणि एकीचं म्हणाल तर आत्ताच भाईने सांगितलं की हिंदुस्तान हमारा, हम हिंदुस्तान आहे. ज्यावेळी आपण हिंदुस्थानी आहे म्हटलं की सगळं समजतं, कारण मग आपल्याला सगळे सण आज आपण पाहतो की ठाण्यामध्ये आमचे जुने शिवसैनिक गणपती बसवतात आणि तिथे सगळ्यांना बोलवतात. म्हणजे खऱ्या अर्थाने देव हा एकच आहे, मानण्यावर आहे आणि म्हणूनच आपण सर्व देवांना मानणारे आहोत, धर्माला मानणारे आहोत, आपण हिंदू आहोत हा सगळ्यात मोठा भाग. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवांना ज्यावेळी आता रोजे होते त्यावेळी पहिले एसपी असतील, मला असं वाटतं की 3 वेळा त्यांनी जुन्नरमध्ये येऊन या ठिकाणी साजरा केला सण आणि निश्चितपणाने या सर्व मुस्लिम बांधवांना एक वेगळं समाधान मिळालं
की आमचे एसपी साहेब एवढी काळजी आमची वाहत आहेत म्हणून. या ठिकाणी सर्वांनी जी काळजी डिपार्टमेंट या पद्धतीने पाहिली त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये देखील गणपती उत्सवामध्ये अति उत्साहपणा न दाखवता आपण उत्साह करावा, सगळ्यांना घेऊन करावा, सगळ्यांच्या सोबत करावा, त्यांना देखील आमंत्रित करून त्यांच्या हस्ते आपण देखील ते कार्यक्रम घ्यावे अशा पद्धतीने मी आपल्याला आव्हान करत आहे की या ठिकाणी डिपार्टमेंट आणि आपण निश्चितपणाने या ठिकाणचे डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी आपल्याला मदत करणारे आहेत आणि म्हणून त्यांना आपलं सहकार्य त्यांचं आपल्याला, कारण न्यू अँड टेक पॉलिसी असली पाहिजे आणि ती पॉलिसी असेल तर कुठेही अडचण येत नाही. त्यामुळे या ठिकाणी मी सगळ्यांकडे एवढीच अपेक्षा करते की येणाऱ्या या गणपती उत्सवामध्ये आपल्या काही अडचणी असतील तर इथे सीओ आहे, निश्चितपणाने आपण जर कलेक्टर साहेबांसमोर मांडलं किंवा ठेवलं तर निश्चितपणाने तुमच्या त्या अडचणी दूर केल्या जातील आणि तुमचा गणपती, आपल्या सर्वांचा असणारा गणपती उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल. या ठिकाणी आपला कलेक्टर साहेबांना आणि आपला आवाज आहे तो आपला आवाजचा जो चॅनल आहे तो प्रत्येक ठिकाणी कुठे अडचण आहे, कुठे काय आहे, कोणाला कोण पीडित आहे तिथपर्यंत पोहोचून तो आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचायचं काम करत असतात आणि म्हणून त्यांचं एक चांगलं काम या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही कुठल्याही चुकीचं काही कोणी केलं तर निश्चितपणाने ते सुद्धा त्याच्यामध्ये कॅमेरामध्ये येणार आहे. त्यामुळे आपण चांगलं आणि चांगलंच करायचं. चांगलं बोलण्यासाठी कधीतरी एखादा दिवस येतो, नाही तर आम्ही राजकारणी ज्यादा खोटंच बोलत असतो, परंतु उगाच स्तुती करायची म्हणून करत असतो. पण कधीतरी असा दिवस येतो की एका चांगल्या माणसासाठी चांगलं बोलायचा आजचा दिवस आहे आणि निश्चितपणाने आमचे कलेक्टर आणि एसपी साहेब एक चांगलं काम उभं करून पाहत आहेत या जिल्ह्यामध्ये. म्हणून हा चांगलं बोलण्याचा दिवस गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्यासाठीची स्वागताची तयारी आणि त्याच्यामध्ये काही अडचण आली तर आम्ही सर्व पक्ष तुमच्या सोबत आहोत. इथे पक्षपातीपणा होणार नाही, या ठिकाणी राजकारण होणार नाही, एवढी काळजी घेऊ, एवढंच आपल्याला ग्वाही देते आणि या ठिकाणी आपल्या जयंती आहे. उत्सव साजरी करण्यासाठी आणि शांतता ठेवण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आदरणीय सौरभ राव सर, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व ग्रामस्थ आणि बंधू भगिनींनो, सर दरवर्षी या ठिकाणी शांतता निर्माण करण्यासाठी किंवा गणपती उत्सव कालावधीमध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण या ठिकाणी मीटिंगचं आयोजन करत असतो आणि या मीटिंगसाठी माननीय जिल्हाधिकारी माननीय एसपी सर आपल्या सभेला येत असतात. तर मी मागील 2 वर्षापासून या बैठकीला उपस्थित आहे. यामध्ये निश्चितच वातावरणामध्ये सुधारणा आहे आणि चांगलं वातावरण सर्व समाजामध्ये सुरू आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव किंवा कुठली अडचण नाही, परंतु ज्या काही प्रशासनाकडून अपेक्षित बाबी आहेत यामध्ये नगरपालिकेच्या वतीनं रस्ते दुरुस्ती किंवा इतर वैद्यकीय सुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था आणि मिरवणुकीसाठी पोलीस विभागाला आवश्यक असलेलं बॅरिकेडिंग किंवा इतर गोष्टींचं जे नगरपालिकेचं काम आहे ते केलं जाईल. MSCB आणि इतर संस्थांमार्फत PWD किंवा इतर संस्थांमार्फत जे आवश्यक काम आहे ते सुद्धा केलं जाईल. याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक घेऊन त्याचं नियोजन केलं जाईल. एवढं मी या निमित्तानं ग्वाही देतो. तसेच माननीय जिल्हाधिकारी सरांना आणि एसपी सरांना ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो की त्या कालावधीमध्ये पूर्ण वेळ आम्ही उपस्थित असणार आहे. ॲडिशनल एसपी साहेब पण या ठिकाणी असतात. तर मिरवणूक असेल किंवा कुठलाही उत्सव असेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण शांतता ठेवण्याचं काम आपल्या सर्वांच्या वतीनं राखू, शांतता राखू, एवढं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आजच्या बैठकीचं आयोजन केल्याबद्दल पोलीस स्टेशन सर्व डिपार्टमेंटचे अभिनंदन, प्रशासनाचं अभिनंदन. येणारा गणेशोत्सव आणि ईदच्या निमित्ताने गणेश मंडळाच्या आर्थिक कार्यालयावर म्हणजे कार्यकर्त्यांना विनंती माझी की कोणत्याही गणेश मंडळामध्ये आतमध्ये पत्ते चालू देऊ नका, दुकान चालू देऊ नका आणि जे काही मद्यपान करून आतमध्ये येतात त्याच्यामुळे आपण एका चांगल्या उपक्रमाला दूर जाऊन तिथं सुंदर लोकांचे या गणेश मंडळात येण्यापासून रोखलं जातं त्यांना.
तर आपल्या मंडळाने स्वतः आत्मपरीक्षण करून असे जे काही कार्यकर्ते असतील तर त्यांना दूर ठेवावं ही विनंती आहे. परवाच मी शिवसाहेबांना एक निवेदन दिलेले आहे की जुन्नरमध्ये जी मोकाट जनावर आहे ती अस्तव्यस्त फिरत आहेत, त्याचा एक बंदोबस्त करावा. कारण विसर्जन मिरवणुकीमध्ये जनावर आडवी येतात. उद्या कमी जास्त काय झालं पुन्हा प्रक्रिया झालेली आहे. तर इथे सगळे पत्रकार मित्र बसलेले त्यांच्या सुद्धा रेग्युलर बातम्या चालू आहेत. आज बी आलेली आहे कुत्र्यांचा बी सुळसुळाट चालू आहे, परत जनावरांचं पण आहे. या दोन्ही गोष्टी जर लक्ष घातलं तर गणेशोत्सव व्यवस्थित पार पडेल. आणि रस्त्यांची दुरावस्था जिथं आहे तिथं विसर्जन मिरवणूक जो मार्ग आहे महत्वाचा, त्या ठिकाणी विसर्जनाच्या मार्गावरती मुरुम वगैरे टाकून खड्डे बुजून असं व्यवस्थित करून गणेशोत्सव हा आम्ही शांततेत पार पाडूच. आणि ह्या ज्या काय आम्ही सूचना केल्या त्याचं पालन व्हावं ही विनंती. ज्यावेळेस आपण गणपती उत्सव साजरा करत असतो त्यावेळेस आपली जी गणपती मूर्ती आहे ती पीओपीची असती. कृपया सर्वांनी, आम्ही आमच्या मंडळाने पण निर्णय घेतलेला आहे की शाडू मातीची बनवून, कारण त्याच्या मागचं कारण ज्यावेळेस आपण ती विसर्जित करतो ती पूर्णपणे विसर्जित होते आणि जे येणारी नदी ज्या ठिकाणी आपण विसर्जित करतो त्या ठिकाणी ती आपली मूर्ती पूर्ण विसर्जित झाल्यामुळे त्या कुठल्याही बाकीच्या नैसर्गिक आपण सामोरे जाऊ शकतो. सर, माझी विनंती, आता ज्या गणेश भक्तांनी ज्या सूचना मांडल्यात त्या सूचनेचे मी त्यांच्या समोरच आहे. माझी सूचना अशी का जुन्नरमध्ये प्रत्येक सणाला पोलिसांचा बाहेरून बंदोबस्त असतो, यासारखे असते अनेक जण असतात. पण त्या लोकांना अक्षरशः काही वेळेस पोलिसांकडून भरपूर मदत आहे, पण काही वेळेस पाणी जेवण मिळत नाही. त्यांनी अनेक वेळा तक्रारी केली आहे. ते आपल्यासाठी येतात पण पाणी आणि जेवण त्यांना मिळत नाही. कृपया सर्व गणेश भक्तांना एक हात विनंती आहे, त्याला आपण सहकार्य करा ही विनंती. तर गणेश उत्सव मंडळातून 108ची जी भारत विकास ग्रुपची जी संकल्पना आहे ती महाराष्ट्रात व्यापक रूपात संकल्पना मांडावी. आपल्या जुन्नर शहरात शांतता कशी प्रस्थापित होईल हे काठोकाठ सलग परंतु त्यांचं सुरूच असतो. आणि जुन्नरचे जे नागरिक आहेत ते सुद्धा त्यांना तेवढाच प्रोत्साहन देतात. मी त्यांचा सुद्धा धन्यवाद करतो. आणि डोके पत्रकारांनी जे सांगितलं आमचे जे पोलीस मित्र आहेत त्यांना जी अडचणी येते ते खरोखरच जास्त अडचणी असते, कारण त्यांना काही पिण्याचं पाणी किंवा जेवण वगैरे हे वेळेवर मिळतच नाही. तरी आम्ही सलग 3-4 वर्षापासून आमची जी कमिटी आहे कांदिवली वेलफेअर सोसायटी, तर जेवढे एसआरपीचे जवान असतात, होमगार्ड असतात, पोलीस मित्र असतात, जेवढे बाहेरचे सुद्धा बंदोबस्त असतात त्यांना आमच्या कमिटीतर्फे सकाळी नाश्ता वगैरे सर्व आम्ही व्यवस्था करतो. आता पण जशी गरज पडेल कधी जे गणेश मंडळाचे अध्यक्ष असतील आणि आमची कमिटी गरज पडेल तिथे आवाज द्या. आमची कमिटी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहील. एवढंच सांगतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी आदरणीय सौरभराव साहेबांना धन्यवाद देते की त्यांनीच सांगितलं की उपस्थितांपैकी जर कुणाच्या काही सूचना असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर ते समजून घ्या. नाहीतर आतापर्यंत जेवढ्यांनी काही समस्या मांडल्या त्या त्यांच्या समस्या तशाच राहिल्या असत्या. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. दरवर्षी आपली ही आढावा मीटिंग होते. दरवर्षी आपण अनेक उपाययोजना करतो. पोलीस डिपार्टमेंट आपल्याला प्रत्येक प्रकारे सहकार्य करत असतं, परंतु दरवर्षी तेच विषय उगाळले जातात. तरीही ज्या होणाऱ्या चुका असतात त्या चुका होतातच आणि डिपार्टमेंटला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो. तर शक्यतो आपण सर्वांनीच त्या चुका होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः नगरपालिकेसमोर जेव्हा गणपती येतात तिथे ठराविक वेळ दिलेला असतो, ती वेळ आपण सर्वांनीच पाळली पाहिजे. नेमकं वादाचं कारण त्या ठिकाणीच होत असतं. गणेश उत्सव हा एक उत्सव असतो. उत्सव म्हणजे काय असतं तर एक परमेश्वराचं प्रगट होणं असतं. तर हे असं आपण मानायचं की परमेश्वराचं प्रगट होणं आहे, ही जर आपण मनामध्ये आपण भावना धरली तर नक्कीच त्याचे चांगले कृत्य आपल्याकडनं होईल. की कसं असतं की श्रीकृष्णाने सांगितलेलं नसतं की 10 किंवा 9 थर लावून दहीहंडी करा, किंवा लोकमान्य टिळकांनी सुद्धा असं सांगितलं नाही की दारू पिऊन गणेश उत्सव साजरा करा. तर ह्या गोष्टी तसं पाहायला गेलं तर चुकीच्या आहेत, ह्या नाही झाल्या पाहिजेत. तसेच
जेव्हा आपण गणेशोत्सव साजरा करतो तर तो एक तरुणाई एकत्र येण्यासाठी आणि तिला काहीतरी सकारात्मक दृष्टी देण्यासाठी लोकमान्यांनी हा उत्सव चालू केला, परंतु त्याला वेगळंच वळण येत चाललंय. तर तरुणाई जेव्हा एकत्र येते तर त्यांनी एक काही समाजकार्य करून हा उत्सव आपण साजरा केला पाहिजे. समाजकार्य करण्यामध्ये आपण ज्या वेळेस कुणी भेटीला येतात त्यांना आपण नारळ देतो, तर त्या ठिकाणी आपण त्यांना नारळाऐवजी एखादं झाड दिलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. वृक्षारोपण आपण करू शकतो. परवा मध्ये व्हॉट्सअपवरती एक मेसेज फिरत होता की कुणीतरी सांगितलं होतं की एक वही आणि एक पेन आपण दक्षिणा जी वाहतो तर त्याच्याऐवजी एक वही आणि एक पेन जरी तिथे ठेवला तरी ते गरीब विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो. नगरवासियांनी आपण आपला गणेशोत्सव साजरा करून एक वेगळा आदर्श घडून द्यावा असं वाटतं. की त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत 5 दिवसांकरता लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी दिली. साहेब, एक विनंती आहे, आपण जो हा निर्णय घेतलाय हा पुणे शहरातील गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून घेतलाय. आपण 14 तारीख त्याच्यातनं जी वगळली आहे, तर साहेब ग्रामीण भागामध्ये 14 तारखेला म्हणजे गणपती विसर्जनाच्या अगोदरचा जो दिवस असतो हा ग्रामीण भागांमधल्या गणपती उत्सवांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असतो. सर्वच गणेशोत्सव मंडळांमध्ये 14 तारखेला म्हणजे विसर्जनाच्या दिवसाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणची पूजा आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामीण भागामध्ये आरास काढण्याची कोणतीही घाई मंडळांना नसते. त्यामुळं आपण ग्रामीण भागाकरता जर 14 तारीख धरून 12 वाजेपर्यंत जी परवानगी दिली तर ग्रामीण भागातील गणेशोत्सव साजरा करण्याकरता अधिक आनंद होईल. एवढीच विनंती आपल्याला या प्रसंगी करतो. धन्यवाद. तर शेवटच्या दिवशी 15 तारखेला जी 12 वाजेपर्यंत मुदत असते, आमच्याकडे 14 मंडळ आहे, तर 3-4 मंडळांना शेवटच्या वाजवायला भेटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर. तर तो टाईम एक अर्धा एक तासाने फ्लक्च्युएट केला तर सगळ्यांना वाजवायला भेटत आणि सगळे मंडळ टाइम पाळण्याचा प्रयत्न करतात, पण कोणाकडून टाइम पाळला जात नाही. जसं आज 3चा 5 झाला त्यावेळेस आम्ही 5-5 मिनिटं प्रत्येक ठिकाणी ऍडजस्ट करत असतो. यावेळेस तुमच्या संमतीने ते 1 तास वाढवून भेटवा. त्यानंतर सन्माननीय जिल्हाधिकारी सौरभराव साहेब. गणेशोत्सव आणि बकरी शांततेने साजरा करणे, नागरिकांची समस्या समजून घेणे, त्यांची अडीअडचण त्याच्या निराकरण करणे आणि पुन्हा आजी बैठक इथे आहे. साधारणतः समस्या सारखीच आहे प्रत्येक ठिकाणी. जे मिरवणूक मार्ग आहे तो व्यवस्थित असला पाहिजे, अतिक्रमण मुक्त असला पाहिजे, मिरवणूक मार्गवर खड्डे जे जर असतील तर त्याची दुरुस्ती करणे, त्या रात्री आपल्याकडे लाईट असला पाहिजे, अतिक्रमण असेल तर तो काढला पाहिजे, डिवायडर जर तुटले असतील तर डिवायडरची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, मुकाट जनावर याचा आपण योग्य बंदोबस्त लावणे. सो जे आपल्याकडून जे प्रश्न आले ते सुद्धा बहुतेक तसेच आहेत आणि त्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी होत आहे. चीफ ऑफिसर यांच्याकडून जे अहवाल आम्हाला प्राप्त झालेला आहे, मुकाट जनावर पकडण्याची कारवाई त्यांनी सुरू केली आहे. त्यामध्ये मुकाट जनावरही आणि कुत्रेही काही थोडाफार प्रमाणात त्यांनी पकडले आहेत, बाकी ते पकडण्याची कारवाई करत आहेत. 108 जी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे, आपण फार तळमळीने फार भावूक होऊन आपण तो विषय मांडला. माझ्यासाठी सुद्धा तो फार महत्त्वाचा विषय आहे, कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आणि 108. सो 108 ऑपरेटर्स आणि तसे डेप्युटी डायरेक्टर हेल्थ यांच्यासोबत आमची ऑलरेडी बैठक झालेली आहे आणि या सण उत्सवच्या कालावधीमध्ये विशेषरित्या आमचा रिस्पॉन्स टाइम फार कमी असला पाहिजे. एखाद्या ठिकाणी गरज जर असेल तर जेवढा कमी कालावधीमध्ये तिथे आपला ॲम्ब्युलन्स पोहोचवणे शक्य आहे ती तयारी ठेवणे आवश्यक आहे. ती सूचना स्पष्ट दृष्ट्या आरोग्य खात्याला देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीचा जे प्रश्न आहे, मुख्यतः सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये 65 गाव आमचे असे आहेत ज्यांना आपण कम्युनिकेशन शॅडो एरिया आपण म्हणू शकतो, अर्थात जिथे आज ही संवाद स्थापित करण्यामध्ये थोडीशी अडचण आहे. तिथे आज ही संवाद स्थापित करण्यासाठी व्यवस्थित कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही आहे. BSNLचे CGM यांच्यासोबत या विषयाबद्दल 2-3दा बैठक झाली आहे आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्क OFC ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याची कारवाई चालू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ऑप्टिकल फायबर केबल टाकल्याशिवाय ही अडचण कायमस्वरूपी आम्ही सोडवू शकत नाही.
सणासुदीच्या कालावधीमध्ये आपल्याला तिथे वायरलेस फोन, वायरलेस कनेक्टिव्हिटी एन्श्योर करणे शक्य आहे, परंतु ती कायमस्वरूपी राहत नाही. सो त्यांच्याकडून जे कारवाई सध्या चालू आहे त्या कारवाईप्रमाणे जर पाहिलं तर 3 महिन्याची कालावधीमध्ये ऑप्टिकल फायबर केबल लेइंगचं काम त्याचं कंप्लीट होईल आणि साधारणतः मग या डिसेंबर एंड पर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकही गाव नेटवर्क शिवाय किंवा कनेक्टिव्हिटी शिवाय राहणार नाही. तरीही सध्या सर्वात महत्त्वाची कालावधी आहे आणि मग तो जुन्नर आंबेगाव असो किंवा भोर, बेल्हा, मुळशी सारखे तालुके असतील जिथे पुन्हा आपले काही कम्युनिकेशन शॅडो एरियाचे गावे आहेत, तिथे या कालावधीमध्ये आम्ही पर्यायी व्यवस्था करत आहे. तिथे या कालावधीमध्ये गरजप्रमाणे व्हेकल माउंटेड टावर्स जर आपल्याला डिप्लॉय करण्याची आवश्यकता पडली तर ते सुद्धा आम्ही निश्चितरित्या करणार. काल 2 चांगली गोष्टी बारामतीमध्ये आम्हाला ऐकायला मिळाली. एक की जरीही विसर्जनच्या दिवशी आपल्याला लाऊड स्पीकरची परवानगी 12 वाजेपर्यंत असेल, काल बारामती तालुक्याने एकमताने हा सांगितला की आम्ही 10 वाजेपर्यंतच आमचा मिरवणूक संपवतो, विसर्जन आम्ही कंप्लीट करतो, आम्हाला 12 वाजेपर्यंतची तुमची काही परवानगीची गरजच नाही आहे, आम्ही लवकर सुरू करून 10 वाजेपर्यंत कार्यक्रम कंप्लीट करतो आणि सर्वानुमते त्यांनी ही गोष्ट ठरवली आहे तिथे. आणि दुसरा त्यांनी जे महत्त्वाची गोष्ट काल मला फार चांगला वाटला ऐकून की गुलाल विरहित विसर्जन, की विसर्जनसाठी जे आपला मिरवणूक निघते त्यामध्ये आम्ही गुलाल उडवणार नाही, गुलालचा वापरच आम्ही करणार नाही. आणि जे समाजचे विविध घटक आहेत सर्वांचा सन्मान ठेवणे, सर्वांचा आदर ठेवणे, सर्वांची भावनाचा सन्मान करणे हा सुद्धा एक त्यांनी तिथे ठराव केला आहे. मला असं वाटतं ती एक चांगली गोष्ट आहे आणि जुन्नर मध्ये सुद्धा आपण सर्व लोकांच्या संमतीने ती गोष्ट आपण त्याची अंमलबजावणी करू शकतो. एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जे खऱ्या अर्थाने गणेशोत्सव सुरू झाला याच्या मागचा हेतू राष्ट्रीय एकात्मकता होती. याच्या मागचा हेतू जे आपला प्रबल जे आपली ताकद आहे, आपली तरुणाईची ताकद आहे त्याला चॅनलाइज करणे, एक विशिष्ट दिशा देणे, एक स्वरूप देणे हा होता. आजचे ठीक 100 वर्ष अगोदरच लोकमान्य टिळकने स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच आहे ही सिंहगर्जना असे ठीक 100 वर्ष आधी केली होती 1916 मध्ये. हा वर्ष शतकपूर्तीचं वर्ष आहे. म्हणून हा वर्ष खऱ्या अर्थाने स्वराज्यापासून सुराज्यपर्यंत जाणे या कालावधीमध्ये जे आपला गणेश उत्सव आहे त्या दरम्यान राज्य सरकारची इच्छाप्रमाणे, राज्य सरकारचे धोरणप्रमाणे आपले जे काही देखावे आहेत, आपले जे काही सजावट आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरकता, जलसंवर्धन, साक्षरता, आरोग्य आणि स्वच्छता आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे जे राज्य सरकारचे प्रमुख जी योजना आहेत, राज्य सरकारचे प्रमुख धोरण आहेत त्याच्या आधारावर राज्य सरकारने एक स्पर्धा ही घोषित केली आहे. त्याची सुद्धा माहिती आपण सर्व लोकांना असणे अपेक्षित आहे. प्रत्येक तालुक्यातून 3 सर्वोत्कृष्ट असे गणेश मंडळ त्यांची निवड राज्य सरकार करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून पुन्हा 3 सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ ज्यांनी सामाजिक बांधिलकीचा, राज्य सरकारची लोकोपयोगी योजनांचा जे संदेश आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये काम केलं आहे, कामगिरी केली आहे, त्यांची निवड करून त्यांना पुरस्कृत करणार आहे राज्य सरकार. खऱ्या अर्थाने पुरस्कार एक सेकंडरी गोष्ट आहे, पुरस्कार असो नसो, परंतु गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश काय आहे फक्त एवढंच नव्हे. जसे ताईने सांगितलं की अनेक विकृती यामध्ये आलेली आहे आणि हे एकंदरीत हा जे उत्सव आहे याचं स्वरूप अनेक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी असा होता असं नाही आहे, अनेक ठिकाणी थोडासा विचलित होत चालला. आपण सर्व लोकही याला स्वीकार करणार. सो त्याला पुन्हा सन्मार्गावर आणणे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तिथे जे भाविक येतात, बाप्पांच्या दर्शनासाठी जे भाविक येतात त्यांना काय संदेश दिला पाहिजे. आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे, स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे, शिक्षण साक्षरता तेवढीच महत्त्वाची आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ ज्याला आपण म्हणतो. कारण असं आहे की आता तुम्ही मंचवर पहा, आपले या भागाचे SDPO महिला आहेत, तहसीलदार महिला आहेत, DCF महिला आहेत, आशाताई कुचके बसले आहेत ते महिला आहेत. तो जोपर्यंत आम्ही महिलांचा सन्मान करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमची आधी ताकद त्याला आपण त्याची विसर करत आहे आपण. आणि तो केल्याशिवाय, महिलांचा सन्मान केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. मात्र ही गोष्टी असे सभा मंडपमध्ये सांगून काही उपयोग नाही आहे.
जे हजारो लाखोची संख्यामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी भाविक येतात, त्यांना जर नजरेसमोर पडला, त्यामध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणावर असते, मग एक संस्कार विकसित होईल की हो, ही काही गोष्टी आहेत ते आम्हाला आत्मसात केली पाहिजे, शिकली पाहिजे, बाप्पांच्या नावाखाली तो एक प्रण केला पाहिजे. सो खऱ्या अर्थाने तो पुन्हा आमचा एक सामाजिक दायित्व आहे. हा फक्त एक धार्मिक कृत्य नव्हे, तर आम्हाला नेहमी हा आठवण ठेवला पाहिजे की या एक धार्मिक क्रियाकलापचे मागची भूमिका लोकमान्य टिळक यांची काय होती. ती भूमिका जी होती ती पूर्णतः सामाजिक होती. सामाजिक एकोपा, सामाजिक उत्थान, सामाजिक प्रगती. आणि खऱ्या अर्थाने आमचे हे जेवढे मंडळ आहेत ते सामाजिक एकोपा, प्रगती, उत्थान याचे केंद्रबिंदू म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. आपण जे काही अडीअडचण आपण मांडल्या आहेत त्याचे निश्चितरित्या आम्ही नोंद घेतला आहे. मग तो नगरपालिकाचे संबंधित असो, पोलीस खात्याचे संबंधित असो, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट कंपनीचे संबंधित असो, आपण बिलकुल निश्चिंत राहा. या सर्व गोष्टीचं समाधान करण्याचं दायित्व आमचं आहे. हा उत्सव, हा सण फार प्रेमपूर्ण वातावरणामध्ये, फार एकात्मक वातावरणामध्ये परिपूर्ण होईल अशी मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो. जुन्नर सिटी, जुन्नर तालुका हा हिंदू मुस्लिम एकताचा केंद्रबिंदू आहे आणि आपली जी प्रतिष्ठा आहे या विषयाबद्दल ती प्रतिष्ठा आपण सुरक्षित ठेवणार आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षप्रमाणे या वर्षी सुद्धा आपला गणेशोत्सव अत्यंत उत्साह, आनंद आणि शांतीपूर्ण पद्धतीने परिपूर्ण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी आपल्याला देतो. असं म्हणायला हरकत नाही की जुन्नरचा हा पायगुण आहे. 5 दिवसापूर्वी आळे फाट्याला एका वृद्ध दाम्पत्याचा खून आणि बलात्कार करून खून अशी घटना घडली होती. एक अतिशय आव्हानात्मक असा हा तपास आमच्या पुढे होता, कारण याच्यामध्ये जे दुर्दैवाने मयत झाले त्यांच्या व्यतिरिक्त आरोपींना पाहणारं कुणीही नव्हतं. 2 दिवस प्रेत घराला कुलूप असल्यामुळं 2 दिवस प्रेत आत होतं. आरोपींचा कुठलाही मागमूस किंवा सुगावा नव्हता. पण मी आज अभिमानाने सांगू शकतो की माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही केस 5 दिवसात ओपन केली. ही केस उघड झाली आणि याच आरोपींनी 1 महिन्यापूर्वी कल्याणला अशाच एका घरातल्या 3 व्यक्तींचा खून, बलात्कार करून खून केला होता. ती ही केस आपण ओपन केलेली आहे. तसं म्हणायला हरकत नाही की शिवरायांच्या या पावन भूमीमध्ये हा एक पायगुण जुन्नरचा आहे असं मी मानतो. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपली ही बैठक होते. मागच्या वर्षी मी आलो होतो पहिल्यांदा आणि त्यानंतर मी आपल्याला शब्द दिला होता की फक्त गणपतीच्या मीटिंगसाठी नाही तर अधूनमधूनही मी येत जाईल. आणि मला खचितच आनंद आहे की मागच्या वर्षापासून आजच्या बैठकीपर्यंत मी किमान 6 वेळा जुन्नरला येऊन गेलेलो आहे. तुमच्याशी संवाद साधताना एक वेगळ्या प्रकारचं इथं एक सामाजिक ऐक्य असं मला नेहमी जाणवतं. ठीक आहे, 1996ला किंवा मागे काही घटना घडल्या असतील, त्याचा काही डाग आपल्याला लागला असेल, पण आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून दोन्ही समाजाच्या लोकांनी या शहराला एक जो कलंक लागला होता, एक जो डाग लागला होता, तो जाणीवपूर्वक प्रयत्न करून दूर केलेला आहे. आणि अशीच भविष्यामध्ये आपली वाटचाल राहणार आहे याबद्दल मला खात्री आहे. सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये आमच्या पोलीस निरीक्षक साहेबांनी तिरंग्याबद्दल उल्लेख केला, मौलाना साहेबांनी तिरंग्याचा उल्लेख केला आणि मला एक सुंदर शेर आठवला. जमाने भर में मिलते हैं आशिक कई, जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं. नोटों से लिपट कर और सोने में सिमट कर मरे हैं कई, लेकिन तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं. त्याला जोडूनच मी असं म्हणतो, कौन कहता है कि दिल मिलाया करो, कौन कहता है कि दिल मिलाया करो, कम से कम हाथ तो मिलाया करो. या पद्धतीने
इथं मला असं जाणवत आहे की फक्त हातच नाही तर प्रशासन आणि आपण आपली मनं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जुळलेली मला दिसतात. गेल्या वर्ष दीड वर्षाचा जर आढावा आपण घेतला, जेवढे जेवढे कार्यक्रम जुन्नर शहरात झाले, मोठे मोठे प्रसंग, राज्याभिषेकाचा सोहळा असो, अन्य कार्यक्रम असो, कुठेही काही अडचण आली नाही आणि याचं संपूर्ण श्रेय मला वाटते आपल्या सर्वांना आहे. गणपतीच्या निमित्ताने बऱ्याच लोकांनी काही सूचना केल्या, त्याचा मी थोडक्यात परामर्श घेतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे नगरपालिका किंवा MSCB त्या पद्धतीने त्यांचं काम ते करतायत. एक चांगली सूचना या ठिकाणी मंडळाच्या एका अध्यक्षांनी मांडली की मूर्ती ही शाडूची असावी, POPची असू नये. अतिशय चांगली सूचना आहे असं मला वाटतंय. आपण पर्यावरणाच्या संदर्भात खूप काही बोलतो, खूप काही ऐकतो, खूप काही वाचतो, परंतु प्रत्यक्षात कार्यवाही कोणी करायची? मला वाटतं हा एक चांगला प्रसंग आहे गणेशोत्सवाचा की नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या ऐवजी ज्याचं विघटन पाण्यामध्ये होत नाही अशी शाडूची मूर्ती आपण जर तयार केली तर प्रदूषण होण्याला किंवा पर्यावरणाला नक्कीच मदत होईल. आमचे पत्रकार मित्र डोके आणि रऊफ खान साहेबांनी पोलिसांच्या अल्पोपहाराचा मुद्दा मांडला. या ठिकाणी मी आपल्याला जे आपला आभारी आहे की आपण मंडळाला आवाहन केलं की कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना जेवणाची किंवा नाश्त्याची किंवा चहाची सोय व्हावी. या संदर्भात यावर्षी इथल्या विभागाच्या DYSP माझ्या सहकारी सौ जयश्री यांना मी 25,000 रुपये देतो. त्या 25,000 रुपयातून आपण आपल्या कर्मचाऱ्यांचा अल्पोपहार किंवा जेवणाचा खर्च करावा. आपल्या इथं बरेचसे मंडळी दाते मंडळी आहेत, ती मदत आपण पोलिसच्या कामकाजासाठी वापरावी. जेवणाचा खर्चाचा मी बघतो. त्यानंतर कुरळेंनी फार चांगले मुद्दे मांडले. जरी ते थेट गणेशोत्सवाशी संबंधित नसले तरी त्यांचे मुद्दे महत्वाचे होते. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची नोंद घेतलेली आहे आणि आपत्कालीन सेवा किंवा डॉक्टरांची समस्या याच्याबद्दल नक्कीच आपण काहीतरी मार्ग काढूया. छान, सुंदर. त्यानंतर मंडळांनी चुका टाळाव्यात, शक्यतो पोलिसांचा हस्तक्षेप असू नये. गणेशोत्सवात चुकीचे पायंडे काही पडतात ते पडू नये याच्याबद्दल सर सविस्तर बोललेले आहेत. मयूर रोकडेने एक मुद्दा मांडलेला शेवटचा, तोही माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे की वेळेची मर्यादा असते आणि मग मंडळांना बऱ्याच त्यांचे देखावे किंवा जे काही वाद्य असतील ते वाजवायला वेळ मिळत नाही. पण याच्यामध्ये मार्ग आपल्यालाच काढावा लागेल. ते बघा, हा सण उत्सव आपला आहे. एक ठराविक वेळेच्या आत आपल्याला तो साजरा करायचा आहे. जर आपण गणपतीला मानणारे असो तर अनंत चतुर्दशी संपायच्या आत आपल्याला हे विसर्जन पूर्ण करावं लागतं. त्यामुळे आपण किती वाजता गणपती आपण मिरवणुकीत आणणार त्याचं गणित कुठेतरी मला वाटतं थोडंसं चुकतं बऱ्याच वेळा. काही मंडळी उशिरा निघतात, उशिरा निघाल्यानंतर साहजिकच मिरवणुकीमध्ये वेळ कमी मिळतो. तर मला वाटतं ही एक स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून माझी या निमित्ताने सर्व मंडळांना अशी विनंती राहील आणि शांतता समितीच्या सदस्यांना विनंती राहील की जसं सरांनी सांगितलं तर 12 मध्ये आम्हाला शब्द दिला त्या लोकांनी. मागच्या वर्षी 10:30 मिरवणूक केली तर यावर्षी आम्ही 10 वाजता संपू. तर थोडंसं आपण जर ही आपल्या पद्धतीने जर शिस्त लावून घेतली तर प्रत्येक मंडळाला ठराविक वेळ त्या ठिकाणी मिळू शकेल आणि वेळेमध्ये मिरवणूक संपायला आपल्याला मदत होईल. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी शेवटचा जो होता. बाकी मगाशी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सवामध्ये वातावरण चांगलं आहे. सुदैवाने यावर्षी पाऊसही चांगला पडलेला आहे. 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आज परिस्थिती वेगळी आहे. परमेश्वराची देवाची कृपा आहे. तर लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणपती उत्सव साजरा केला, सर्व समाजाला एकत्र आणण्याचा, आता सुद्धा एकत्र आपण येतो, पण कोणत्या कारणासाठी येतो याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. जसं काल शिरूरला आमच्याकडे एक घटना घडली. एखाद्या व्यक्तीचा खून झाला की आपण एकत्र येतो ते कायदा हातात घेण्यासाठी. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. विघातक कामासाठी एकत्र येण्याच्या ऐवजी आपण विधायक कामासाठी कुठेतरी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मला वाटतंय
गणेशोत्सवासारखं सुंदर व्यासपीठ त्याच्या इतकं कुठेही नाही. कारण गणपती बाप्पाचे आरास किंवा देखावे पाहण्यासाठी लांबून लांबून पंचक्रोशीतले लोक येतात. त्यांच्यापुढे काहीतरी विधायक कार्य किंवा विधायक संदेश जर आपण दिला, जसं सरांनी सांगितलं बेटी पढाओ अभियान, बेटी बचाओ अभियान आहे, पर्यावरणाचा विषय आपण घेऊ शकतो, महिलांच्या छेडछाडीचा विषय आहे तोही महत्वाचा आहे. त्या अशा विषयामधून जर आपण चांगला संदेश जर समाजाला देऊ शकलो की जे लोक इतर वेळेला कधी पेपर वाचत नाही किंवा इतर कुठल्याही दैनंदिन जीवनामध्ये त्यांना वेळ मिळत नाही, पण ही एक त्यांना संधी असू शकते की गणेशोत्सवाच्या माध्यमातून हे विधायक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदर व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्या दृष्टीने मंडळांनी प्रयत्न करावेत. महिलांच्या छेडछाडीबाबत कदाचित आपण सर्वांनी वाचलं असेल की पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण निर्भया पथकांची स्थापना केलेली आहे. आणि गेले कित्येक दिवसापासून महिलांच्या छेडछाडीबद्दलचे तक्रारी किंवा टीव्हीवरती रोज काही ना काहीतरी घटना घडत आहेत आणि याला कुठेतरी प्रतिबंध व्हावा, किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की महिला छेडछाड मुक्त आपला भाग किंवा आपलं गाव कसं करता येईल याच्यासाठी पुरुषांनी जास्त विचार करण्याची गरज आहे. हे पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी फक्त कायद्याची अंमलबजावणी करून चालणार नाही. कायदा जरूर आहे त्या ठिकाणी, आम्ही केसेस करत असतो, परंतु प्रबोधन झाल्याशिवाय घरातल्या पालकांनी किंवा संबंधित नातेवाईकांनी आपल्या घरातल्या मुलांचं योग्य पद्धतीने जर प्रबोधन केलं, म्हणजे आपल्याला आपल्या मुलांनी जर एखादी मैत्रीण घरी आणली तर पालकांनाच काय पण त्या शेजारच्या लोकांना सुद्धा असं वाटतं की काय मोठं जग जिंकल्यासारखं वाटतं. पण तेच जर मुलीच्या बरोबर तिच्या वर्गातला मित्र आला तर बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. ही कुठेतरी पुरुषी मानसिकता आपल्याला बदलावी लागेल आणि ह्याच्यासाठी आम्ही निर्भया पथकाची स्थापना केलेली आहे. या निर्भया पथकाच्या स्थापनेचं मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून व्हावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. या निर्भया पथकामध्ये एक महिला अधिकारी आणि त्यांच्याबरोबर आमचे 4 ते 5 कर्मचारी असणार आहेत. त्यांना एक खाजगी गाडी असणार आहे. हे पूर्णपणे साध्या वेशात असणारे लोक आहेत. ज्या ज्या ठिकाणी महिलांची किंवा मुलींची गर्दी होते, उदाहरणार्थ शाळा आहे, कॉलेज आहे, मंडई आहे, एसटी स्टँड आहे, बाजारपेठ आहे, ज्या ज्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त असते दैनंदिन जीवनामध्ये, त्या ठिकाणी हे पथक फिरत राहणार आहे. पण यातला गमतीचा भाग आहे तो फार महत्वाचा आहे. त्या पथकाला छुपे कॅमेरे दिले जाणार आहेत. अतिशय छोट्या पद्धतीचे हे कॅमेरे असणार आहेत. ते त्यांच्या शरीरावरती कुठेतरी असणार आहेत आणि ज्यावेळेला हे पथक फिरत राहील त्या कॅमेऱ्यामधून समोरचं पूर्णपणे शूटिंग होणार आहे. नंतर संध्याकाळी पथक फिरून आल्यानंतर हे जे शूटिंग आहे हे शूटिंग पथकातले लोक पाहणार आहेत आणि त्या शूटिंग मध्ये असं जर निदर्शनास आलं की एखादा मुलगा किंवा एखादा पुरुष एखाद्या महिलेची किंवा मुलीची कुठेतरी छेड करतोय असं जर चित्रण त्याच्यामध्ये झालं असेल तर मग आम्ही असं करणार आहोत, तो मुलगा किंवा तो पुरुष याची पहिल्यांदा ओळख पटवणार आहोत. ते काय फारसं आमच्या दृष्टीने अवघड नाही. ओळख पटवल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरचे जे लोक आहेत, विशेषतः मुलगा असेल तर त्याची आई आणि बहीण, जर पुरुष असेल तर त्याची पत्नी आणि आई, यांना आम्ही पोलीस ठाण्यात बोलवणार आहोत. साहजिकच ते सुरुवातीला म्हणणारच की कुठल्याही आईला असं वाटत नाही की आपला मुलगा वाईट आहे, कुठल्याही विवाहित स्त्रीला असं वाटत नाही की आपला नवरा असं काय करत असेल. त्यामुळे साहजिकच त्याची प्रतिक्रिया अशी आहे की नाही असं काही शक्यच नाही. मग आम्ही त्याला ते शूटिंग दाखवू आणि मला वाटतं ते शूटिंग दाखवल्यानंतर कठोर कारवाई करण्यापेक्षा ही जी शिक्षा त्याला मिळेल आपल्या घरच्या लोकांच्या नजरेमध्ये जी त्याची प्रतिमा तयार होईल त्याच्यामुळे एक सामाजिक संदेश चांगला जाईल आणि मला वाटत नाही की पुन्हा ती व्यक्ती असं काही धाडस करू शकेल. याच्या मागचा हेतू एवढाच आहे की हा काही ब्रिटिश पोलिसांचा डिपार्टमेंट नाही. जे पोलीस अधिकारी आता आहेत ते आम्ही याच भागातून आलो, याच मातीतून आम्ही जन्मलो आहोत. समाजाप्रती समाज सुधारण्याचा आम्ही सुद्धा काहीतरी देणं लागतो या भावनेतून सुरुवातीला आम्ही हा टप्पा घेणार आहोत आणि एवढं करून सुधारणा जर झाली नाही, पुन्हा ती व्यक्ती जर पुन्हा अशा कुठल्या प्रसंगात सापडली मग मात्र आपली कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तर या पद्धतीने हे निर्भया पथक आता सध्या काम करत आहे. मला वाटतं काही दिवसामध्ये एक 7-8 दिवसामध्ये आमचे कॅमेरे येतील आणि हे पथक फिरत राहील. तेव्हा गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा ही सूचना द्या
आणि तिथं आलेले जे कोण देखावे पाहायला किंवा गणपती पाहायला जे कोण मंडळी येतील त्यांनी सुद्धा थोडंसं या निर्भया पथकापासून सावध राहिलं पाहिजे. कारण अशा पद्धतीचं पाऊल उचलल्याशिवाय हा प्रकार आपल्याला थांबवता येत नाही. सरांनी जसं सांगितलं की महिलेचा सन्मान आपण कधी करायला शिकणार, त्यासाठी आम्ही उचललेलं हे पाऊल आहे. आणि मला खात्री आहे की सर्व जुन्नर उपविभागातील सर्व जनता नक्की याचं स्वागत करेल. जशा आता आपल्या केसेस सुरू होईल, पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की अशी काही घटना घडली तर कृपा करून ठळक प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून त्या व्यक्तीला इतर व्यक्तींना धडा मिळेल की अशा पद्धतीचं कृत्य केलं तर आपलं पेपरमध्ये नाव येतं. हे थोडासा एक वचक राहील की या निमित्ताने आपल्याला विनंती. अधिक काही नाही बोलता आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की गेले कित्येक वर्ष आपण अतिशय चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता. मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सण मागच्या वर्षी गणपती उत्सवामध्ये आला होता, या वर्षी येतोय, पण त्यात आपल्याला कुठेही अडचण नाही. परस्पर धर्माचा आपण आदर नेहमीच करतो आणि जुन्नरवासियांनी ती परंपरा जोपासलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही सण अतिशय उत्साहात, शांततेत आणि सर्व धर्म समभाव या पद्धतीने या ठिकाणी साजरे केले जातील. तर मला पूर्ण विश्वास आहे आपल्याला पोलीस प्रशासनाकडून किंवा महसूल प्रशासनासंदर्भात कधीही काही अडचण असल्या तरी आमचे अधिकारी या ठिकाणी असतात, त्यांच्याकडे आपण अडचणी मांडाव्या. त्या अडचणी दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि बकरीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. समाजात जीवन जगण्याच्या दोन पद्धती असतात, एक म्हणजे सहकार्याने आणि दुसरी म्हणजे संघर्षाने. ज्या समाजात लोक समाजामध्ये सहकार्याने जीवन जगतात त्या समाजाचा नेहमीच विकास होतो, त्या देशाचा विकास होतो, त्या राष्ट्राची नेहमीच प्रगती होते. पण ज्या समाजामध्ये संघर्षाने जीवन जगलं जातं त्या समाजाचा आणि त्या राष्ट्राचा विकास कधीच होत नाही. त्यामुळे सर्वांनी आपण सहकार्याने एकमेकांशी राहून हा गणेशोत्सव सर्वांनी शांततेत साजरा करूया. आणि मी या प्रसंगी मी एक स्वतः केलेली कविता तुम्हाला सांगणार आहे, जी सांप्रदायिक सद्भावनेवरती मी केलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे माझा देश. मंदिर मशिदींचे झाले राजकारण, प्रत्येक जण जीवाच्या भीतीने पळतो आहे. राजकारण्यांचा पूर्ण होतो पण प्रत्येक दिवस देश जळतो आहे. प्रेम दया समतेच्या देशात, प्रेम दया समतेच्या देशात मानवता बसली आहे घोषात. खून मारामाऱ्या जाळपोळी करणे हे कसले क्रूरतेचे परिसीमा हद्दपार करणे. मंदिरे बांधिली मशिदी बांधिल्या, मंदिरे बांधिली मशिदी बांधिल्या, देव तर माणसानेच निर्माण केला. मग प्रश्न एकच पडतो की हा माणूसच का नाही देव झाला. देशात चालू रोज नवी दंगल, देशात चालू रोज नवी दंगल, हे काय आहे प्राण्यांचे जंगल. अरे माणसापेक्षा प्राणी बरे, जाळत नाहीत ती एकमेकांची घरे. राम रहीम ईश्वर अल्लाह, राम रहीम ईश्वर अल्लाह, हे सर्वजण तर एकच आहे. मग प्रत्येक जण कशासाठी एकमेकांच्या जीवावर उठतो आहे. जनतेला आता एवढेच आहे सांगणे, जगावं जगू द्या एवढेच आहे म्हणणे. जनतेला आता एवढेच आहे सांगणे, जगावं जगू द्या एवढेच आहे म्हणणे. देव असेल तर एकच मागणे त्याच्याकडे, जगात शांतता नांदू देत सगळीकडे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपली आभारी आहे. इथे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आभार. आणि विशेष म्हणजे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय SP सर, ॲडिशनल SP सर आणि सर्व अधिकारी त्यांचा अत्यंत